जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. कोल्हापूर शहरामध्ये रंकाळा टॉवर येथील वाहतूक सुरळीत राहावी याकरता तेथील रंकाळा टॉवरच्या परिसरातील नगरसेवक राहुल माने यांनी त्यांची खाजगी जागा पार्किंग करता उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने आपण शालिनी पॅलेसच्या पुढच्या बाजूला रिकामी जागा जवळजवळ 2 एकर आहे, ती पार्किंग करता पर्यटकांसाठी उपलब्ध झालेली आहे. तर सर्व रंकाळ्याला जे येणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिक आहेत, आसपासचे नागरिक, यांना आव्हान आहे की त्यांनी आपली वाहने दिलेल्या पार्किंगमध्ये पार्क करावीत. जी वाहने रस्त्यावरती लागतील, रहदारीचा अडथळा करतील, तर अशा वाहनावरती कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे. विशेषतः रंकाळा टॉवर ते तांबट कमान या रोडवरती वाहनं लागलेल्या वाहनावरती कारवाई चालू आहे, ती पार्किंगमध्ये लागू देत. तसेच जे रंकाळा टॉवर ते डी मार्ट रोड आहे, त्या रोडवरती सुद्धा मध्ये वाहनं आता आम्ही प्रतिबंधित केलेलं आहे. ती वाहने सुद्धा शालिनी पॅलेसच्या पुढच्या बाजूला जे पार्किंग आहे तर त्यामध्ये वाहने पार्क करावीत. तर याच्यामुळे जे पर्यटकांचं ह्या दिवसात जे जॅमिंगचं प्रमाण आहे वाहनांचं आणि त्यांना जे मनस्ताप होतो नागरिकांना, तर याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर सर्वांनी त्याचे पालन करावे. तसंच जे रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर वन वे जो पूर्वी केलेला होता, तर त्यामध्ये सुद्धा बदल करणे आता सध्या सुरू आहे. तर त्यामध्ये काही वाहनांना रिलीफ देऊन तो वन वे परत चालू करण्याचं आमचं नियोजन आहे. यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांची भेट झाल्यानंतर यामध्ये बदल करण्यात येईल. तसेच जो मंदिर परिसर आहे त्यामध्ये सुद्धा वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. मंदिर परिसराच्या आतमध्ये जवळचा जो भाग आहे तर तिथं जी 4 व्हीलर्स वगैरे येतात तर त्या वाहनांना प्रतिबंध करून तिथली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुद्धा नियोजन सध्या चालू आहे. तसेच इतर जे शहरातील जे जामिंग होणारे ठिकाणे आहेत, तर परीख पूलमुळे सुद्धा जो BSNL टॉवर चौक आहे जाम होत होता आणि इकडे गोकुळ हॉटेलचा रोड जो आहे गवत मंडी रोड तो सुद्धा जाम होता. ते 2-3 दिवसात तो परीख पूल चालू होत आहे, तर ती सुद्धा वाहतूक कोंडी कमी होईल. स्टेशन रोडवर होणारी वाहतूक कोंडी आणि पलीकडे जे BSNL टॉवर चौक येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. तर शहरामध्ये जे असे जामिंग होणारे ठिकाणे आहेत तर त्या ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत. तसेच जे रामानंद नगर या ठिकाणी सुद्धा काही वेळा आता 2-3 दिवस झालं वाहतूक कोंडी होत आहे. तर ते निर्मिती कॉर्नर चौकामध्ये पूर्ण रस्ता बंद झालेला आहे. त्या ठिकाणी काही काम चालू आहे PWDचं, त्यामुळे तिथं सध्या ती वाहतूक कोंडी आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही नियमित लोक नेमत आहोत. जामिंग होणार नाही याची दक्षता घेत आहोत. रंकाळा टॉवर ते डी मार्ट आणि डी मार्ट ते शालिनी पॅलेस या रोडवरती असे निदर्शनास येत आहे की नागरिक रस्त्यावरती वाहने लावून रंकाळ्यावरती फिरण्याकरता जात आहेत. तर तसे न करता त्यांनी समोर जे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या पार्किंगमध्ये वाहनं लावावीत. जी वाहने रस्त्यावरती आम्हाला मिळून येतील, रहदारीचा अडथळा करताना मिळून येतील, तर अशा वाहनावरती जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्या.